मंडळी, तुम्हाला माहित आहे का, स्वतंत्र भारताचा पहिला घोटाळा नेमकी कोणी केला होता? भ्रष्टाचाराचा हा विषाणू आपल्या व्यवस्थेत भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून शिरला होता. असा एक घोटाळा ज्याचा तपास खुद्द पंतप्रधानांच्या जावयाने संसदेत लावून धरला होता. 1957 मध्ये एक अशा घोटाळ्याचा स्फोट झाला. हरिदास मुद्रा हा कानपूरचा एक अतिशय महत्वाकांक्षी आणि चाणक्य व्यापारी होता. ज्या काळात भारत समाजवादाकडे झुकत होता त्या काळात मुद्राला स्टॉक मार्केटचा राजा बनायचं होतं. त्याने झटपट श्रीमंत होण्यासाठी एक विचित्र पद्धत अवलंबली होती. तो एका पाठोपाठ एक कंपनी विकत घ्यायचा, पण त्या चालवण्यासाठी नाही तर त्यांच्या नावावर बँकाकडून कर्ज घेण्यासाठी. 1957 पर्यंत मुद्रांच्या अशा अनेक कंपन्या तोट्यात गेल्या होत्या आणि तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला होता. आता मुद्राला गरज होती एका अशा मोठ्या रकमेची जी त्याला या संकटातून बाहेर काढेल. त्यासाठी त्याने आपली राजकीय ओळख वापरली. तत्कालीन अर्थ मंत्रालयातील काही बड्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्याने एक कट रचला. त्याने सरकारला पटवून दिलं की जर त्यांच्या कंपन्या कोसळल्या तर शेअर बाजार कोसळेल. याच नावाखाली नवनिर्मित LICला आदेश देण्यात आला की त्यांनी मुद्राच्या 6 वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यावे. त्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात कोणी विकत घ्यायला तयार नव्हतं. LICने शेअर बाजार बंद झाल्यानंतर चढ्या भावाने आणि कोणतीही शहानिशा न करता हे शेअर्स विकत घेतले. पण या घोटाळ्याचा छुपा डाव फार काळ टिकला नाही. या प्रकरणाचा भांडाफोड करणारा माणूस कोणी बाहेरचा नव्हता, तर तो खुद्द पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जावई फिरोज गांधी होते. फिरोज गांधींनी संसदेत एक असा ऐतिहासिक धमाका केला ज्याने नेहरू सरकारची झोप उडवली. त्यांनी विचारलं, जनतेच्या विम्याचा पैसा एका अशा माणसाच्या कंपनीत का गुंतवला जो स्वतः कर्जबाजारी आहे? यानंतर संसदेत प्रचंड गदारोळ झाला. नेहरूच्या मंत्रिमंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती MC छागला यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका घोटाळ्याची सुनावणी सार्वजनिक करण्यात आली. हजारो लोक ही सुनावणी ऐकण्यासाठी रेडिओला चिटकून बसायचे. सुनावणी दरम्यान धक्कादायक खुलासे झाले. तत्कालीन अर्थमंत्री TT कृष्णमाचारी यांनी सुरुवातीला आपल्याला काहीच माहीत नसल्याचं सांगितलं, पण न्यायमूर्ती छागला यांनी जेव्हा पुराव्याची साखळी जोडली तेव्हा अर्थ मंत्रालयाचा आणि LICच्या अधिकाऱ्यांचा थेट संबंध उघड झाला. शेवटी लोकशाहीचं मूल्य जपण्यासाठी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून अर्थमंत्री TT कृष्णमाचारी यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. हरिदास मुद्राला अटक झाली आणि त्याला 22 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. मुद्रा घोटाळा हा केवळ पैशाचा गैरव्यवहार नव्हता, तर तो स्वतंत्र भारताच्या व्यवस्थेला लागलेला पहिला मोठा डाग होता. पण त्या काळात भ्रष्टाचार उघड झाला की नेत्यांना राजीनामा द्यावा लागायचा. पण आज जोपर्यंत एखादा नेता विरोधी पक्षात असतो तोपर्यंत त्याच्यावर ED, CBI, प्राप्तिकर विभागाच्या धाडी पडतात. पण चमत्कार तेव्हा घडतो तेव्हा तोच नेता आपला पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात सामील होतो. त्या क्षणी त्याच्यावरचे भ्रष्टाचाराचे डाग अचानक स्वच्छ व्हायला लागतात. तुमच्या मते भारतातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा कोणता? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आपल्या वेद.com या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.